भाऊ रस्ता गायब झाला होता, गाड्या उभ्या होत्या पण लोक थांबलेले नव्हते. पण पूर्ण हा सीन आहे तरी कुठचं, चला सर्वच सांगतो तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करून. तर मंडळी मी निघालतो बैरम जत्रेमध्ये जालेस, पण जाता जाता एका जणाच्या वावरात जा लागलो. त्याच्या सैदाच्या माशा मागा लागल्या होत्या. कसं तरी धावपळ करत निसटलो आणि बैरम मध्ये एका जणाच्या वावरात येऊन पाण्याचा दांड बदलवला आणि निघालो बैरमकडे. बैरम मध्ये पोहोचत नाही तर गर्दी एवढी का तुम्ही विचारू नका. माले लेकरू भारी, कारण भाऊ आज होता रविवार आणि रविवार म्हटल्यावर गर्दीचं तर काही सांगाच नाही लागत. मग गर्दी पार करून पहिलं तर आम्ही गेलो खवले भाऊ जवळ चाय प्यायले. कसं जत्रेत आलो आणि खवले भाऊची भेटणे घेतली असं थोडी होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो जत्रेत गर्दी असो का नसो, पण खवले भाऊ जवळ तुम्हाला 100% गर्दी दिसणार. म्हटलं आता हेच पहा ना, इकडे पावती फाडून चाय घ्या लागते. म्हटलं स्पेशल तेजस भाऊ पावती फाळाले आहेत, मजाक थोडी आहे. हॅशटॅग खवले चायवाले म्हणतात ना भाऊ. मग चाय पिऊन निलेदान मी निघालो थोडा जत्रेचा आनंद घ्यायले. पण आज पण तेच झुले दिसले मला आणि मीनं बी तेले दुरूनच पाहिलं. कोण बसावी या तिरप्यान तारप्या झुल्यात. समजा मी झुल्यात बसलो आणि एखाद्या झुल्यान मला दुबईत दिलं फेकून, काय करता. आपल्याला तर हे रेल्वे आणि हे 4 व्हीलर पटली, नो टेन्शन. आता एवढं सर्व काही पाहून आम्ही मस्त पायनॅपल ज्यूस पेलो आणि घराकडे निघालो. पण भाऊ ट्रॅफिक एवढं, आजचा दृश्य काही वेगळाच होता ना. जत्रेतील रविवार दिवस आणि हजारो भाविकांची गर्दी, रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती म्हटलं. आणि गाड्या तर कित्येकच अडकून पडल्या होत्या आणि हे पूर्ण ट्रॅफिक 1 ते सव्वा तास चाललं म्हटलं. आणि या ट्रॅफिक जाम मध्ये थोडेफार भांडण पण झाले, पण ते पाहता तुम्ही आता नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.